थेट जाऊयात. शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे काँग्रेस विरोधात. काँग्रेस भवनासमोरच शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत. पोलीस सुद्धा आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या या सगळ्या महिला कार्यकर्त्या आपल्याला दिसत आहेत, पदाधिकारी दिसत आहेत. मुंबईच्या दादर इथे काँग्रेस भवनाच्या बाहेर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी घोषणाबाजी करत आहेत. सायना इंसी, मनीषा कायंदे यासोबतच शिवसेनेच्या अन्य सगळ्या महिला पदाधिकारी या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्याचा निषेध पृथ्वीराज चव्हाण यांचा करण्यासाठी शिवसेना महिला पदाधिकारी जमलेले आहेत. काँग्रेस भवनाबाहेर मुंबईच्या दादर इथे ही मोठी घोषणाबाजी. मात्र पोलिसांनी शिवसेनेचा हा मोर्चा अडवलेला दिसतोय. पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेनं मोर्चा काढलाय मुंबईच्या दादर इथे. मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात हातामध्ये फलक घेऊन सनातन धर्माबाबतच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडनं हा मोर्चा दादर इथे काढण्यात आलाय. मुंबईच्या दादरमध्ये पृथ्वीराज चव्हाणांविरोधात शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी मात्र अडवलेला आहे आणि पुढे जाऊ दिलं जात नाहीये. त्यामुळे या शिवसेनेच्या सगळ्या महिला पदाधिकारी या पोलिसांशी बोलताना दिसत आहेत, आम्हाला पुढे जाऊ द्या. मात्र पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत. राहुल, शिवसेनेच्या या मोर्चाबद्दल काय माहिती आत्ताच्या? अगदी शिवसेनेनं ज्या पद्धतीनं हिंदू दहशतवाद या मुद्द्यावर काँग्रेसचा निशाणा केलं होतं आणि यानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की हा फक्त हिंदू दहशतवादच नाही तर हा सनातन दहशतवाद आहे आणि म्हणूनच हिंदू धर्माच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते टिळक भवनार यांच्यावर चालून आलेले आहेत. एकंदरीत बघतोय की आपण मोठ्या प्रमाणात गर्दी इथं होताना दिसते. बॅरिगेटिंग पूर्णपणे करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी टिळक भवनाचा परिसर आहे त्याच ठिकाणी एका बाजूला इंडियाबुलच्या या टॉवरच्या बाजूला पूर्णपणे बॅरिकेड जे आहे ते करण्यात आले. एकाच ठिकाणी कार्यकर्त्यांना जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. एकंदरीत बघितलं तर आज सकाळपासूनच ज्यावेळी आंदोलनाच्या बाबतीत चर्चा झाली त्यावेळेस पासून ते पूर्णपणे सगळ्या बाजूला टिळक भवनानं पोलिसांनी वेढा केला होता. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत होता आणि त्यामुळं आता देखील एक तणावाची परिस्थिती, तणावाचं वातावरण आणि त्यामुळं या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आता पोलीस नेमकं काय कारवाई करतात, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातंय का हे देखील पाहावं लागेल. मात्र एकंदरीत बघितलं तर आत्ता गोंधळाची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि कार्यकर्त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सगळ्या बाजूंना कडं जे आहे ते केलेलं पाहायला मिळते. राहुल, बरोबर आहे, आपण ही दृश्य दाखवतोय. मात्र शिवसेनेचे हे मोर्चेकरी आक्रमक झालेत पुढे जाण्यासाठी आणि तरी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची सुरू असल्याचं चित्र आपण बघतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती. शिवसेनेचा मोर्चा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मुंबईच्या दादर इथे हा मोर्चा निघालाय. मात्र पोलीस काही त्यांना पुढे जाऊ देत नाहीयेत. या मोर्चेकऱ्यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुरू आहे. शिवसेनेच्या सर्व महिला नेत्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. राहुल झोरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण माहिती घेतोय. राहुल, नेमका काँग्रेस भवनासमोर या मोर्चेकरांना पुढे जाऊन नेमका काय उद्देश आहे, काय करायचंय?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे आणि शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी हे रस्त्यावरती उतरलेत हातामध्ये झेंडे घेऊन आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे बॅनर हातात घेऊन हा मोर्चा आता काँग्रेस भवन इथे जाऊन धडकलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अख्खी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। मुंबईतले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला नेत्या सुद्धा या रस्त्यावरती उतरले आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलंय। दादरमधली ही दृश्य आपण बघतोय, तिथं जोरदार ढकलाढकली सुरू आहे आणि पोलीस मनाई करतायत, तरी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय। तिथे एक प्रकारे गोंधळ झाल्याचं दिसतंय। महिला पोलीस सुद्धा आहेत, कारण महिला नेत्या, महिला मोर्चेकरी मोठ्या प्रमाणात आहेत। तिथं जोरदार ढकलाढकली सुरू आहे, मात्र तरी देखील हे आंदोलक, हे मोर्चेकरी शिवसेनेचे पुढे जाण्यावरती ठाम आहेत। हिंदुत्वासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान, त्याच विधानाचा निषेध करण्यासाठी हे सगळे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरलेत, मात्र पोलिसांना ते काही ऐकत नाही आहेत आणि इथं जोरदार ढकलाढकली सुरू आहे। पोलीस या मोर्चेकरांना, या आंदोलनकर्त्यांना ऐकत नाहीत म्हटल्यावर मागे ढकलण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी देखील शिवसेनेच्या या महिला नेत्या काही ऐकायला तयार नाही आहेत, पुढे जाण्यावरती ठाम आहेत। आम्हाला जाऊ द्या अशी त्यांची मागणी आहे। मुंबईतल्या दादर इथे सध्या शिवसेनेचा मोर्चा येऊन धडकलाय। काँग्रेस भवनात त्यांना जायचंय, पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध करतायत, मात्र पोलीस काही त्यांना जाऊ देत नाहीयेत। महिला पोलिसांची सुद्धा तेवढीच कुमक आहे, कारण शिवसेनेच्या सगळ्या महिला नेत्या आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, पुढे जाऊन त्यांना नेमकं करायचंय काय उद्देश आहे, ज्यासाठी हे सगळे मोर्चेकरी पुढे जायला धडपडतायत? अगदी खरं तर ज्या पद्धतीने टिळक भवनावर मोठ्या संख्येनं शिवसैनिक चालून आलेले आहेत, एकंदरीत बघितलं तर पोलिसांनी सगळ्या बाजूने जे आहे ते बॅरिकेडिंग केलं होतं। आता या आंदोलनकर्त्याला इथं ताब्यात घेतलं जातं की काँग्रेस भवनाकडे जाऊ दिलं जाते देखील पाहावं लागेल। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर अतिशय गोंधळाचं वातावरण आपण बघतोय की अगदी एल्फिन्स्टनच्या ब्रिजच्या खाली हे शिवसैनिक मोठ्या संख्येने इथं जुंपलेले आहेत। एका ठिकाणी जर बघितलं तर या सगळ्या बाजूला महिला कार्यकर्त्या जास्त आक्रमक दिसतात। राहुल, थोडंसं थांबवते, मात्र काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत सचिन सावंत आहेत। सचिनजी, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडनं सनातन धर्मासंदर्भात वादग्रस्त विधान आलं होतं आणि त्याचाच निषेध करण्यासाठी शिवसेना आज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली आहे। टिळक भवनावरती जाऊन धडकलेत ते, काय प्रतिक्रिया? काय आता त्यांची इतकी प्रतिमा डागाळलेली आहे की पैशाच्या बॅगा भेटतायत, तिकडे कोण बॉक्सिंग करतंय, या सरकारची पत ढासळलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना या शिंदे गटाची पत तर एकदमच खाली गेलेली आहे। त्यामुळे काहीतरी लोकांच्या मनामध्ये आपला स्थान निर्माण करण्याचा हा असा तऱ्हेचा एक अयशस्वी प्रयत्न आहे। फार काही फरक पडला नाही। राष्ट्रीय विषयांवरती शिवसेनेसारख्या या म्हणजे शिंदे गटानं काही फार बोलू नये, एवढी आपली राज्यस्तरीय विषयावरती बोलावं। मात्र प्रश्न सनातन धर्माचा आहे आणि म्हणूनच शिवसेना पेटून उठलेली आहे। मोठमोठे बॅनर हातात घेतलेत आणि आता टिळक भवनात त्यांना जाऊन धडकायचंय। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध करतायत। अगदी सगळ्याच फळीतले नेते रस्त्यावरती उतरलेत आज पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध करण्यासाठी। पहिली गोष्ट अशी की त्यांनी म्हणजे एवढ्या वैचारिक पातळीवरती जर ते नेत असतील तर त्यांना माझा प्रश्न आहे की हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ते तरी सांगा। एका ठिकाणी सर्व धर्माच्या बाबतीत बोलायचं, म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमानांना बाजूला ठेवायचं आणि बाकीच्या धर्मांसाठी बोलायचं, आता सनातन धर्मासाठी बोलायला लागले। त्यामुळे आता मला असं वाटतं की यांची तेवढी त्या गोष्टीची की समजण्याची क्षमता नाही। आरडाओरडा करत राहावं, त्यांनी काही फरक पडत नाही। बरं, म्हणजे किती मोठा मोर्चा निघाला किंवा काही झालं तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाहीये? तर त्यांचं काम आहे ते मोर्चा काढणं। प्रश्न असा आहे की एक वैचारिक भूमिका मांडणं ही काही लोकशाहीमध्ये बंदी आहे का? आज ज्या पद्धतीनं या देशामधलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न चाललाय, द्वेष तिरस्कार पसरवत आहेत आणि त्याच्यामधनं सत्तेची भाकऱ्या भाजण्याचं काम चाललेलं आहे यांचं। मग सनातन धर्माबाबत शिवसेनेनं घेतलेली ही भूमिका तुम्हाला मान्य नाही का? कसं त्यांची भूमिका मला मान्य असण्याचं कारण काय? प्रश्न असा आहे की त्यांनी या ज्या पद्धतीनं आज सत्तेमध्ये असताना हिंदुत्वाच्या नावावर आले आणि भ्रष्टाचार करतायत,
प्रचंड मोठ्या पद्धतीनं हा भ्रष्टाचार त्यामध्ये चालू आहे. अनितीच्या मार्गानं सरकार चालू आहे. अनितीच्या मार्गानं सरकार बनवलं ते हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतं का, हा प्रश्न त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे आता पहिल्यांदा स्वतःच्या मला असं वाटतं की आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे या पक्षाला. बरं, मग सनातन धर्माच्या बाबतीत हे बोलतायत, त्या सनातन धर्माच्या कुठल्या तत्वामध्ये हे बसतं, यांची जी काय ज्या पद्धतीचे बॅगा, पैशाच्या बॅगा त्यांच्या घरामध्ये सापडत आहेत, ज्या पद्धतीनं हा कायदा हातात घेतला जातोय, किंवा ज्या पद्धतीनं अनितीच्या मार्गानं इकडे पैशाचा मार्ग वापरला जातोय, तो सनातन धर्माच्या व्याख्येमध्ये बसतो का?